ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमानंतर मुलाखतकार विघ्नेश जोशी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली। यामध्ये अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला। दोघांनीही बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय क्षेत्राला सुरुवात केली। अशोक सराफ यांना पहिल्यांदा ययाती या नाटकामध्ये विदूषकाची भूमिका त्यातील कलाकार न आल्यानं करायला मिळाली। यातून त्यांच्या आतमध्ये दडलेला अभिनेता उभारू लागला आणि पुढे या क्षेत्रात हिमालया एवढं कर्तृत्व निर्माण केलं। काही काळ त्यांनी स्टेट बँकेमध्ये नोकरी केली। यामध्ये त्यांना त्यांच्या सहकार्यांचं विशेष सहकार्य मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। 1974 ते 1978 या काळात त्यांची शूटिंगसाठी कोल्हापूर ते मुंबई अशी तारेवरची कसरत असायची, याचीही आठवण त्यांनी आवर्जून सांगितली। आणि मी 74 पासून 78 पर्यंत बँकेत तरीदेखील काम करत होतो। सर्कस केली असेल लक्षात, आणि हे तुम्ही अर्धवटच माहिती दिली। मी असा अभ्यास केला आहे की त्या वर्षी म्हणजे त्या 5-6 वर्षात अशोक मामा मुंबई कोल्हापूर मुंबई करत दरवर्षी कोल्हापुरात 14 सिनेमे तरी कमीत कमी करायचे। एका वर्षी कोल्हापूर 20 सिनेमा झाले, त्यातले 14 मध्ये मी होतो। म्हणजे मी काय स्पीडने कोल्हापूर मार्केट पडत म्हणजे एसटी वाल्यांना पण माहीत झालं होतं। निवेदिता जोशी यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या भेटीचा किस्साही त्यांनी सांगितला। त्यांचे वडील कलाकार गजेंद्र जोशी यांनीच आपली मुलगी म्हणून डार्लिंग डार्लिंग या नाटकाच्या वेळी स्टेजवर ओळख करून दिल्याचं त्यांनी सांगितलं। पुढं नवरी मिळे नवऱ्याला, धूमधडाका असे चित्रपट एकत्र केले, मात्र एकमेकांशी एक शब्दसुद्धा बोललो नसल्याचं त्यांनी सांगितलं। एका शूटिंग दरम्यान नृसिंहवाडी इथं गर्दीत निवेदिता जोशी हरवल्या होत्या। त्यांना अशोक सराफ यांनी सुखरूप बाहेर आणलं। या आठवणींना निवेदिता जोशी यांनी उजाळा दिला। ज्यावेळी लग्नाचा विचार आला त्यावेळी घरातून विरोध झाल्याचं सांगत अचानक ठरवून आम्ही गोव्याला लग्न केलं असंही त्यांनी सांगितलं। यानंतर प्रोफेसर धोंड म्हणून अजरामर झालेली भूमिका अशोक सराफ यांनी प्रत्यक्ष करून दाखवली आणि ती खऱ्या अर्थानं अजरामर झाली। प्रोफेसर तू कोकणी बोले का? तुका खबर ना सांगायचे म्हणजे तुका करू ना। तू कोट मला घातल्यावर मला ते अवसान आलं। काळा कोट मी एकदाच फक्त वापरला आणि त्या रोलसाठी वापरला, तेव्हा ते आपोआप घातल्यावर ते अंगात येतं। ते जरा त्याचं वर्किंग सांगा ना, तो असा असतो काय थोडासा पावलट असतो तो, एका मुलीच्या मागे लागलेला असतो, तर त्याला पॅन्ट त्याची सैल असते आणि कोट घट्ट असतो। पॅन्ट सैल असल्यामुळे ती सारखी घसरत असते, त्यामुळे कोणताही माणूस पॅन्ट सावरताना यायलाच करणार ना, ते तसं करायचं। आणि ती अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एका क्षेत्रात होते, मात्र दोघांमध्ये याबद्दल कधीही वाद झाला नाही। निवेदिता सराफ यांनी अभिनेत्रीपेक्षा बायको म्हणून असणारी ओळख जास्त जवळची वाटते असं त्यांनी नमूद केलं। मुलगा झाल्यानंतर काम करणार नाही हे स्वतःचं मत होतं। त्यानंतर पुन्हा मी 14 वर्षांनी काम सुरू केल्याचं निवेदिता जोशी यांनी सांगितलं। स्वर्गीय दादा कोंडके यांच्यासोबतच्या पांडू हवालदाराच्या भूमिकेतील आठवणींना अशोक सराफ यांनी यावेळी उजाळा दिला। धूमधडाका सिनेमातील फिक्क्या फिक्की हुक्कू हा डायलॉग म्हणजे अचानक सुचलेला प्रसंग असल्याचं त्यांनी सांगितलं। असं व्हायला लागलं तर मग खोकल्याची ढासच लागायला लागली सारखी। मी म्हटलं त्यांना, मी कोणाला काय बोललो नाही। मग मी ठरवलं की हा आपण मॅनेजर म्हणून आणि मग मी त्यातले ते सगळे खोकल्यावर न्यायला लागलो। खोकून
खोकून त्याच्यातून वाक्य कन्वे करायचं. म्हणजे एवढं लोक की अजून ते व्याख्या विकी नाही पण दोघांच्या कौटुंबिक जीवनाविषयी सांगताना निवेदिता सराफ यांना सुरुवातीला जेवण जमत नव्हतं. त्यावेळीच्या अनेक गमतीशीर किस्स्यांना त्यांनी उजाळा दिला. सुरुवातीची गोष्ट आहे सगळ्याची. नुकतंच लग्न झालं होतं. तिळाचे लाडू केले ते झाले होते कडक. म्हणजे त्यात मोहन टाकायला तर कमी पडला केलं गेले कडक खायला टाक म्हणत येतोय ना लोक आहे ते पण मिळणार नाही ते फोडून खाल्ले मी. आणि एक दिवशी हे लिहून का ते काल केले ते कुठे लाडू कुठे लाडू कुठं घेण्यात आलं नाही का ते खाली मारामारी झाली आहे. प्रचंड दगडफेक होते. पण हे माझं बोलणं ते इतकं मनावर घेतलं आता ती तिच्यासारखा स्वयंपाक कोणी करत नाही. अशोक सराफ हे फक्त एक विनोदी अभिनेते म्हणूनच लोक ओळखतात, पण ते तबलावादक आहेत हे मात्र कुणालाच माहीत नव्हतं. यावेळी त्यांनी तबला वादन करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. एकंदरीत आजच्या या मुलाखतीनं अशोक सराफ यांनी आपलं अंतरंग आपल्या शैलीत रसिक प्रेक्षकांसाठी उलगडून दाखवलं आणि त्याला प्रेक्षकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला.